हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि जसं मी सांगितलेलं आज 2 पॉडकास्ट येतील, तर आता सेकंड पॉडकास्ट मी घेऊन आलेली आहे. थोडासा वेगळा पॉडकास्ट असणार आहे, थोडासा विषय वेगळा असणार आहे. मला असं वाटलं की ह्या विषयावर आपण बोललं पाहिजे, म्हणजे मला जे वाटतं ते मी तुमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय मत आहेत ते ऑब्व्हियसली तुम्ही मांडूच शकता. आपल्या इथे त्याचं काही बंधन नाही. सो बिंदास तुम्हाला जे वाटतं, माझ्याशी सहमत आहात की तुमचं काही वेगळं मत आहे, ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. पण जरुरी नाही आहे की तुम्ही जे बोलाल त्याला मी मान्यच करेन आणि मी जे बोलेन ते तुम्ही मान्य केलं पाहिजे, अशीही काही जबरदस्ती नाही. पण थोडं हेल्दी कॉन्व्हर्सेशन आपण करू शकतो या विषयावर. सो आजचा विषय आहे झापूक झुपूकच्या लग्नाचा. तर मला ते थोडंसं विचित्र वाटलं. सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की त्याच्यावरती सगळेजणं, किती जणं जो भेटेल तो मलई खायला बघतोय. मुळात ती व्यक्ती, मला असं मनापासून वाटतं, म्हणजे मला असं वाटतं की त्याचं काय कर्तृत्व आहे त्या व्यक्तीचं, की त्याला एवढं डोक्यावर घेतलेलं आहे. त्याचा मागे एक मूवी आलेला, त्या मूवीच्या वेळेला पण एक ते सगळी गाणी वाजणार त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता, त्यांच्यावर रिॲक्शन दिलं होतं आणि मला ते खूप छान वाटलेलं. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेला एक एक मुद्दा मला पटला होता. एक्झॅक्टली माझं पण तेच मत आहे की मराठी इंडस्ट्रीला खूप खूप अपग्रेड होण्याची गरज आहे, नेक्स्ट लेवल अपग्रेड होण्याची गरज आहे. खूप मागासलेलो आहोत आपण, तिथेच पडलो आहोत खितपत. काही नवीन आणत नाही आहोत, तेच 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 तेच. आणि मग काही नाही तर मग कुठल्या तरी पहिले एकदा चाललेल्या मूवीचा रिमेक. तर मला असं वाटतं की रिमेक करताना पण ती स्टोरी त्या काळी चाललेली, त्या वेळेला चालली होती, त्या वेळेला तो काहीतरी वेगळा विषय, वेगळ्या धाटणीचा विषय किंवा ती मांडणी वेगळी होती म्हणून ती वर्क झाली. पण प्रत्येक वेळेलाच ती होईल असं नाही ना. आता तुम्ही जेव्हा रिमेक घेऊन येता तेव्हा आत्ताचा काळ, आत्ताची पिढी ते एक्सेप्ट करणार आहे का, त्यांना मजा येणार आहे का, ह्याचा मला वाटतं कोणी विचारच करताना दिसत नाही. अगदी दिग्दर्शक पण या गोष्टीचा विचार करत नाही आहेत. तिथेच पडलेले आहेत, त्याच जमान्यात आहे, तेव्हा चालत होतं म्हणून आता ते. मला असं वाटतं की इवन आत्ताची मुलं हिंदी मूवीजमध्ये पण तेवढे इंटरेस्टेड नाही आहेत. मला असं वाटतं की ही आपली जी पिढी होती, 90sपर्यंतची जी पिढी आहे, ते थोडंफार मूवी किंवा मिलेनियल्स आपण म्हणू शकतो, ते मूवीमध्ये इंटरेस्टेड आहेत, अजून मूवीला वगैरे जातात आणि त्यांना आवडतं म्हणून हे थोडंफार आहे टिकून. अदरवाईज आय डोंट थिंक की आत्ताच्या पिढीला फार असं काही क्रेज आहे कुठल्याच मूवीच्या बाबतीत. OTTचा थोडा जमाना आहे, OTT वर जास्त भर आहे. आजकालची तरुण पिढी त्याच्यामध्ये जास्त एन्जॉय करते. इनफॅक्ट आपल्यासारखे पण काही लोक हल्ली OTTकडे वळलेले आहेत. OTTचे पण काही काय ठीक आहेत, काय गोष्टींवर बंधनं घालणं खूप जरुरी आहे. बट मला असं वाटतं की जर थिएटरकडे किंवा सिनेमाकडे जर तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचं असेल तर तुम्हाला खूप खूप बदल आणणं जरुरी आहे. काहीतरी तसंच ड्रास्टिक डिफरन्स आणणं जरुरी आहे, तरच ते वर्क होऊ शकतं. आणि मला असं वाटतंय की मराठी इंडस्ट्री तर कुठे त्याच्या जवळपास पण फिरकत नाही आहे. म्हणजे खूप 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 मागासलेलं आहे आणि खूप मागच्या काळात अजूनही ते त्याच झोनमध्ये आहेत. त्याला कारणीभूत मी वारंवार बोलली आहे की आपले कलाकार पण आहेत, त्यांना ग्रो व्हायचंच नाही आहे. त्यांना तीच गरिबी आणि तेच आपण कसे गरीब आहोत आणि आपल्याला साधं, म्हणजे आपण महाराष्ट्रीयन असून महाराष्ट्रात मुंबईमध्ये घर वगैरे घेणं हे आपल्यासाठी कसं खूप मोठी गोष्ट आहे. एक वन BHK करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग हे मीडियावाले तुटूनच पडतात. आणि ते म्हणजे त्या दिवशीच मी कुठल्या तरी एका त्या कलाकाराला, मे बी तो सिरियलचा कलाकार असेल, मी कधी बघितलेलं नव्हतं, आणि आय थिंक PNG प्रस्तुत असं काहीतरी ते घर दाखवण्याचा असा शो असतो, तर त्याच्यामध्ये मी बघितलं होतं त्या शोमध्ये. आणि काय ते घर होतं, म्हणजे माचीसच्या काडीसारखं. म्हणजे मला ह्या गोष्टीशी अजिबातच असं म्हणायचं नाही आहे की कोणाचं घर लहान आहे म्हणून त्याने ते फ्लॉन्ट करू नये किंवा असं. प्रत्येकासाठी घर घेणं, घर असणं ही एक मोठी गोष्ट असते. बट
ॲट द सेम टाईम जेव्हा आपण आपली श्रीमंती फ्लॉन्ट करतो किंवा आपलं फेम फ्लॉन्ट करतो, तर एखादा फेमस स्वतःला सेलिब्रिटी समजणारी व्यक्ती ती व्यक्ती जर असं घर दाखवेल आणि असं घर फ्लॉन्ट करेल, जेव्हा की आपण इथे त्यांना बघणारे आपण कितीतरी सामान्य माणसं, ज्यांना हे लोक सामान्य समजतात, ही सामान्य माणसं कितीतरी त्यांनी प्रगती केलेली आहे. तर त्यांनी ह्या माणसांना का ते फुटेज द्यावं, का ते वेटेज द्यावं, ह्यांना त्यांनी सेलिब्रिटी का समजावं, आपण का समजावं? मला असं वाटतं आपण कितीतरी खूप आपल्या आयुष्यात प्रगती केली आहे. ह्यांचं काय आहे? म्हणजे हे बिग बॉस हे जे काही 25 लाख आणि जे पण काही प्राईज मनी म्हणा किंवा जे पण काही मिळालं आहे, आणि हे गरिबीच्या नावाखाली जे आपण गरीब 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 म्हणून जे काही लोकांनी चढवलं आहे, तर हे किती काळ टिकणार आहे जर कोणी अपग्रेड केलंच नाही. तुम्ही जर बघितलं की तेव्हा जो तो होता आताही तो तसाच आहे. ह्याला जर तुम्ही म्हणत असाल की नाही, त्याला तो डाऊन टू अर्थ आहे आणि त्याला माणुसकी आहे आणि हेच आहे, हेच त्याचं हे वैशिष्ट्य आहे की तो जसा आहे तसाच आहे, त्याला इतकं फेम आणि इतकं मिळाल्यानंतरही असा तो किती काळ राहणार आहे, ह्याचं उत्तर कोणाकडे आहे का? असं करून असाच राहून तो किती काळ सर्वाईव्ह करणार आहे? त्याला बोलता येत नाही. त्याला एक लाईन, म्हणजे एका लाईनमध्ये जर 4 शब्द असतील तर ते 4 शब्द तो एका स्ट्रेचमध्ये 10-15, मला वाटतं रिटेक तर 50 घेत असेल, पण 10-15 वेळा घोकल्याशिवाय तो ती लाईन बोलू शकत नाही. त्यात पण तो चुकतो. त्याला नंबर्स येत नाही. त्याला साधं नंबर्स तर खूप दूरची गोष्ट, त्याला 1 ते 10 मोजता येत नाही. अशा व्यक्तीला आपण चढवून धरतोय, गरीब आहे गरीब आहे. अरे मागचे कुठून आलेले कुठले लोक, कुठच्या इंडस्ट्रीमधले, लिटरली भोजपुरी पण इथे येऊन त्यांनी बंगले बांधले, त्यांनी वर्सोवा, जुहू यासारख्या ठिकाणी ड्युप्लेक्स घेतले, आणि तुम्ही ही काडीपेटीची घरं दाखवताय. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठेपणा वाटतो? म्हणजे ही तर माझ्या दृष्टीने शरमेची गोष्ट आहे. तुम्ही नुसतं ते, म्हणजे तुम्ही घेता तर घेता, पण हे दाखवण्यासारखं अजिबात नाही आहे. ह्याच्यामध्ये प्राऊड फील होण्यासारखं काहीच नाही आहे. ह्यातनं हे स्पष्ट होतं की मराठी माणूस महाराष्ट्रातच कुठेतरी खाजकळग्यात पडलेला आहे आणि त्याला वर यायचंच नाही आहे. त्याला या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानणं चांगली गोष्ट आहे, पण प्रगती करणं आणि एका पॉईंटला आल्यानंतर आपण कसं आपल्या राज्यामध्ये आपण किंग असलं पाहिजे, हे म्हणजे मला नीट एक्सप्रेस करता येत नाही आहे मे बी, पण तुम्ही समजून घ्या मला जे बोलायचं आहे. तर लिटरली म्हणजे हे लोक ट्रेनमध्ये फिरण्याला असं डाऊन टू अर्थनेस समजतात, रिक्षामध्ये बसून जाण्याला. अरे तुमची लायकीच ती आहे. ह्याच्यामध्ये अजिबातच काही, म्हणजे तुम्हाला कोणी विचारतच नाही म्हणून तुम्ही तसे फिरू शकता तसं. कारण जेव्हा इन्सिक्युरिटी किंवा थोडंसं असं ऑकवर्ड फिलिंग तेव्हा येतं जेव्हा 4 लोक ओळखायला लागतात आणि कुठे आपण दिसलो तर पटकन असं म्हणजे ते लोक धावत येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे नाही, आपलं एक स्पेस असावी, आपलं एक असं, म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर पडलात की 4 लगेच लोक धावत येतात आणि लगेच लोक तुमच्याशी बोलायला वगैरे येतात. ते तुमच्या बाबतीत होतच नाही आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही असेही, आणि तुम्हाला परवडत नाही आहे. मेन म्हणजे परवडत नाही आहे. मग कसं, आणि ह्या गोष्टीला तुम्ही उछालून दाखवताय. एक नाही 100 मीडिया चॅनल हे दाखवत आहेत की अरे हे बघा इथे स्पॉट झाली, ही रिक्षातनं फिरत होते, हे बसमधनं जातात, हे अजूनही ट्रेनने ट्रॅव्हल करतात. काय आहे हे? स्टॉप दिस. एक स्टँडर्ड वाढवा स्वतःचा, आणि नुसतं राहणीमानाच्याच बाबतीत नाही, ते तर वाढवणं जरुरीच आहे, बट अदरवाईज कला क्षेत्रामध्ये पण काहीतरी क्वालिटी आणा. सगळीच क्वालिटी तुमची अपग्रेड करण्याची अत्यंत जरूरत आहे. आणि त्याच्यानंतर त्या उपरही जाऊन तुम्ही जर अशा लोकांना पुढे आणत असाल, अशा लोकांना उचलून धरत असाल, म्हणजे गरीब आहे चांगला आहे, अरे गरीब चांगले, मनाने खूप असे चांगले, आमच्या इथे तो आमचा खाली गाडी पुसणारा तो पण खूप मनाने चांगला आहे, खूप चांगला आहे, मेहनती आहे, हुशार आहे, शिकलेला पण आहे, म्हणजे जवळजवळ 10वी तरी नक्कीच शिकलेला आहे.
व्यवस्थित बोलता येतं, इंग्लिश बोलतो, मल्याळम बोलतो, अरेबिक बोलतो, मराठी बोलतो, हिंदी बोलतो, एवढ्या भाषा पण येतात त्याला, पण गाडी पुसतोय बिचारा. मग तो जास्त डिझर्व करतो ना, त्याला का नाही घेत? दिसतो पण चांगला, अजून काय पाहिजे? म्हणजे याला काय म्हणायचं? हे नशीब आहे ह्या झुपुकचं. आणि जर हे झुपुकचं नशीब आहे तर हे किती काळ सस्टेन करणार आहे, किती काळ हे राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ती लंकिता, त्यानंतर तो कोकणातली गोष्ट आला, अचानकच मध्येच घुसला आणि मग त्याने पण हात धुवून घेतले, त्याच्यावरती थोडा व्हिडिओ छापून घेतला. जोकमतवाले तर सगळे गाव बसाने की भिकारी हजरच असतात, त्यांना कोणीही चालतं. आणि मला तर कळतच नव्हतं नक्की ते कोणाचं, म्हणजे लंकिताचं चाललंय परत लग्न करते की ह्याचं. म्हणजे हा इंटरव्ह्यू पण नाही देऊ शकत, हा काही फुटेज पण नाही देऊ शकत, हा काहीच नाही करू शकत. त्या जोकमतच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर पूर्ण फुटेज लंकिताने खाल्लेलं आहे. आता ते बघताना, आता तिची एकतर ओव्हरपॉवरिंग पर्सनॅलिटी आहे, त्याच्यामुळे तिने ते तशी ती आहेच ऑलरेडी, ती तिची पर्सनॅलिटीच आहे. आणि प्लस त्यात हे असं येडं बेणं, ह्याला काही बोलता येत नाही, ह्याला तोंड उघडता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना तोंड उघडलं की गटार, पण हे गटार पण नाही, गटार पण म्हणजे उघडतच नाही, झाकणच उघडत नाही याचं. तर काय मग म्हणजे हे कसं काय नुसतं असंच राहून असं महाराष्ट्र पोचणार का? ह्याला काय म्हणावं? म्हणजे मला खरंच दुर्दैव आहे हे महाराष्ट्राचं. आणि महाराष्ट्रीयन लोकांची जर अशी मेंटॅलिटी असेल तर एकदम पोचवूनच राहणार वाटतं तुम्ही महाराष्ट्राला. त्याला सपोर्ट करू नका असं मी अजिबातच म्हणत नाही आहे, पण कोणाला सपोर्ट करत असताना तो डिझर्विंग आहे का हे पण एकदा पडताळून बघा. आता डिझर्व कोण करतो नाही करत, आता हा एक आणि वेगळा वादाचा मुद्दा आहे. पण ज्या व्यक्तीला काहीच अपग्रेड, जी व्यक्ती काहीच करत नाही आहे, जी व्यक्ती जराही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणत नाही आहे, तर हे आपलं कर्तव्य नाही आहे का? जर तुम्ही इतकेच ग्रेट फॅन आहात तर मग ते फॅन असण्यामागे काय कारण आहे? काही कॉमेंट मी अशा वाचल्या होत्या ज्याच्यामध्ये लिहिलेलं की उगाच नाही तो विनर झाला, उगाच नाही. आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो कसा विनर झाला आणि काय चालतं आणि कशासाठी त्याला ते सगळं करण्यात आलं. हे सगळं पॉलिटिक्स आहे, हे सगळं काहीतरी विचित्र आहे आणि हे सगळं फिक्स आहे, हे सगळं फिक्स असतं ह्या गोष्टी. त्याच्यामुळे तो असा काही ग्रेट, आणि तो काय करत होता, असं काय त्याचं योगदान होतं त्याच्यामध्ये, पण तो असं काय त्याने धरून ठेवलेलं. असे म्हणते ना मी, असेच ही जी कुठली तरी फालतू पिढी आहे, म्हणजे पिढीतले जे काही फालतू लोक आहेत, हे लोक ह्यांना, अशा लोकांना धरून ह्या लोकांनी उचलून धरला आणि त्यामुळे तो बिग बॉस जिंकला. पण ते आता किती काळ त्याच्यासोबत राहणार आहे? त्याला इम्प्रूव्ह करायला सांगणं किंवा त्याने इम्प्रूव्ह केल्याने त्याचंच भलं होणार आहे. तो अजून काही काळ अजून सस्टेन करू शकणार आहे. त्याच्या भलाईसाठी तरी तुम्ही त्याचे रिअल फॅन असाल तर त्याला ते करायला सांगितलं पाहिजे. हे इतकंच माझं म्हणणं आहे. आणि तो बस्तावाला, तो कोणतरी होता माणूस, बापरे, तो तर म्हणजे एक नेक्स्ट लेवलचा पुढचा होता. त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे वाटतं, खूपच पुढे करत होता. म्हणजे इतके ना असे स्वतःच्या स्वार्थासाठी काय, म्हणजे कुठेच कोणालाच काही पडलेली नाही आहे की आपण काय करतोय, काय सपोर्ट करतोय. आता त्या लंकिताला एवढं चढवलं, असं ती बोलली होती आणि ती खूप ग्रेट आहे आणि ती वेळात वेळ काढून आली आणि ह्याव आणि त्याव. अरे बाबा, हे सगळी टॅक्टिक आहे. आता नाही आली असती तर लोक आणि बोलले असते. ह्याच्यामध्ये तिला छापायला मिळालं, ह्याच्यामध्ये तिचा फायदा होता, तिचं काही नुकसान नव्हतं. तेव्हा तिने फायद्यासाठी केलं, आता ती फायद्यासाठीच करते. तिने पण सुनवलं ना तुम्हाला, सुनवायची संधी सोडली का? ती म्हणालीच की मला असे म्हणत होते एवढं की तू तुझ्या फायद्यासाठी करते, तर पण असं काही नव्हतं. मला देवाच्या दयेने खूप मिळालंय, खूप आहे आणि मी आता फक्त मी जे त्याला बोलली होती ते मी पूर्ण करते. माझा काही असा काही फायदा वगैरे नाही आहे. हॅलो, एक्सक्यूज मी, अजून पण तू तेच करते, त्याचं फुटेजच खातेस, तूच खातेस. तुला सगळ्यामध्ये लिटरली पुढे करायचं, ओव्हर पॉवर करायचं. मला तर ती त्याची जी कोण होणारी बायको आहे तिचं म्हणजे मला एकदा सस्पिशियस वाटते. ती नक्की काय प्रकार आहे. आणि मला खरंच खूप असं अंगावर काटा येतो ह्या विचाराने की असा नवरा
आणि जे लोक कॉमेंट करतायत, जे लोक म्हणतायत की तो खूप छान आहे, गुणी आहे आणि दिसणंच सगळं काही नसतं, तर त्या काकूंना मला विचारायचं आहे किंवा त्या काकांना जे कोणी असे कॉमेंट करतायत की तुमच्या मुलीसाठी असं स्थळ आलं तर तुम्ही करून घेतलं असतं का? हां, केलं असतं का? तुम्ही होकार दिला असता का अशा स्थळाला? आणि ती मुलगी जराही इंटरेस्टेड वाटत नाही आहे. तिचं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. कंटिन्यूस ती मोबाईलमध्ये काहीतरी स्क्रोल करत होती. जेव्हा पण तो काय बोलतोय काय किंवा ते काहीतरी थोडंफार पण तोंड उघडलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची माशी हलत नव्हती. अक्षरशः म्हणजे ते ओव्हरऑल जे काही मी 3-4 व्हिडिओ बघितले, जोखमतचा बघितला, त्या कोकणातल्याचा बघितला आणि या लंकीचा बघितला, सगळ्यांचा ते बघून कुठल्या म्हणजे मी असं विचार करत होते की बहुतेक हिच्या व्हिडिओमध्ये हिच्या स्वभावामुळे किंवा हीच काय पुढे 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 करते, काही लोकांना आवडत नाही, मला पण आवडत नाही माझ्या ह्याच्यामध्ये जास्त कोणी लुडबुड केलेली. माझं जर काही काम असेल, माझं जर काय असेल एका पॉईंटपर्यंत ठीक आहे सजेशन, पण कोणी जास्त असं ओव्हर पॉवर केलेलं मला आवडत नाही. आणि ही लंकी जिथे जाईल तिकडे माझंच आणि बोलत पण होती आणि वर की माझ्या चॉईसने सगळं होणार आहे, माझ्या चॉईसने. अगं तुझं लग्न आहे का? झालं ना आता, तुझं जे करायचं ते केलंच ना तेव्हा आईबाबांना आणि सासू सासऱ्यांना कळटवून. हां, तिथे तू कोणाला विचारलं नाही. आता दुसऱ्याच्या लग्नात तुला फक्त घेऊन जायला सांगितलं, कुठे काय त्यांचं चॉईस त्यांना करू दे ना. मला आहे नाही, मला तर हेच चांगलं वाटतंय, मला तर तेच चांगलं वाटतंय. म्हणजे एका क्षणाला मला असं वाटलं की तिलाच कंटाळली आहे ही मुलगी आणि म्हणूनच ती असं करते. तिच्या मनात असं कुठेतरी असं असेल की बाबा ही असेल ना तर मी नाही येणार बाबा, मला नाही ह्याच्यामध्ये, बरंच झालं ही बाई येणार नाही या लग्नाला. ती कुठेच असं म्हणताना पण तिला दिसली नाही. ही 3-4 वेळा बोलली की मला नाही जमणार आहे, मला नाही जमणार आहे, पण ती नवरी मुलगी काही एकदा पण हिला असं म्हणाली नाही की प्लीज ट्राय करा किंवा या. आता ती पण काय आहे नक्की झोल आहे की हिच्यामुळे अशी वागत होती काय माहिती, पण तिची पर्सनॅलिटी, तिची बॉडी लँग्वेज काहीतरी ऑड होती आणि असं वाटत होतं की काय माहिती ती खुश नाही आहे आणि कुठेतरी दुसरीकडे सेटिंग आहे तिची, ह्याला स्टँड बायला ठेवलं आहे. असू पण शकतं बाबा, दुसरा आपला राजा सूर्यवंशी नाही झाले म्हणजे झालं, नको रे बाबा, डेंजर. आणि या लंकीचं काय, तिकडे हिचेच फोटो काढायला वगैरे, म्हणजे ही पण कोण आहे भाई? म्हणजे काय हे लोकांना काय येडेबिडे झाले काय? आणि ही आणि मोठी नाही, मला बरं नाही आहे आणि मला आता इथून जायचं आहे अजून 2-3 ठिकाणी आणि नंतर आपण एकदम फ्रीमध्ये फुरसतमध्ये फोटो काढू, आता नको, आता आम्ही काम आटपून घेतो वगैरे. इतकं म्हणजे ते एकतर काय स्क्रीनशॉट वगैरे मारायला गेलं तर हिचं आपलं नाकच मध्ये 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 येत होतं नुसतं. त्या झुपुकचं आणि त्याच्या बायकोचं ह्याच्यामध्येच हिचं नाक क्रॉप पण होतं नाही, ते पोपट नाक, सगळ्यामध्येच ही बाई नाक खुपसत असते. आणि ही डॉक्टरला पण ही वेळ देते. बापरे, मला बरं वाटत नव्हतं, माझं डोकं दुखत होतं, तर मी डॉक्टरांना म्हणाले की आता मी सकाळपासून थोडी बिझी आहे, तर मी तुम्हाला संध्याकाळी कळवते की मला रात्री किती वाजता यायला जमेल. तर मी त्यांना म्हणाले की मी तुम्हाला रात्री सांगते. तोपर्यंत डॉक्टरीची म्हणजे लोकांची काही लायकीच ठेवत नाहीत. फनी आहे का तुझा डॉक्टर? म्हणजे तो आणि एक वेगळा आहे, तो पेशंटची काय ठेवत नाही आणि तू डॉक्टरची काय ठेवू नको. म्हणजे डॉक्टरच्या ह्याला जोक केलेला आहे आणि डॉक्टरचं प्रोफेशन म्हणजे यांना जोक वाटतंय, काहीच त्यांचं ठेवलेलं नाही आहे यांनी की हे लोक वेळ देणार. बापरे, ह्यांच्या डॉक्टरला हे सांगणार की आत्ता मला वेळ नाही आहे. म्हणजे डॉक्टरचं डोकं दुखतं तर तू ट्रीट करायला जाते की तुझी डोकेदुखी डॉक्टर ट्रीट करतो? म्हणजे कोण आहे हा डॉक्टर? फुकट्या, कामधंदे नसलेला, वायझेड. हिची वाट बघत बसतो. मॅडम आत्ता फोन करतील आणि सांगतील की मी आत्ता येते, मग काढतो स्टेटस्कोप. तसं पण हिला चेक करण्यासाठी स्टेटस्कोपची गरजच नाही आहे. काय तर म्हणे या झुपुकला लग्नाची खूप घाई झालेली. एकदम त्याने ठरवलं मला लग्न करायचं आहे, मला लग्न करायचं आहे आणि एकदम जवळची तारीख, जितक्या जवळची होईल तितकं म्हणजे एकदम त्याला उतावळा झाला आहे आणि असं पोरं बिरं पण त्याला लवकर करायची आहे. आणि काहीतरी त्या ह्याच्याकडे पांडा होता, सॉफ्ट टॉय पांडा, त्याच्याबरोबर काहीतरी असं बाळाचे चाळे बिळे करत होता त्या लंकीच्या घरी. म्हणजे मला तर एकदम अंगावर काटा येतोय बाबा. आणि काय ते नाव पण काय घेतलं. ऐका मंडळी, एकदम नीट कान देऊन ऐका. आता मी नाव घेते, म्हणजे तो घेतोय पण त्याचं मी घेऊन दाखवते. स्मॉल बॉक्स जिंकून पूर्ण झालं माझं एक स्वप्न. बोललो होतं ना, आधी करिअर मग नग्न नग्न करणार. बरोबर आहे ना?
ल आणि नचा फक्त 19-20चा फरक आहे मंडळी, पण तेच तर करायचं असतं. दुसरा उद्देश काय आहे? ह्यांच्या लेखी तर दुसरा काय उद्देशच नाही आहे, नग्नच करायचे. मग लग्न काय आणि नग्न काय, दॅट इज दॅट. आणि हाईट म्हणजे ज्यांच्याशी पण फोनवर बोलत होता, ज्यांच्याशी पण व्हिडिओ कॉलवर बोलत होता, ज्यांना पण आमंत्रण देत होता, त्यांना सगळ्यांना हा हेच बोलत होता, नग्नाला या, हा नग्नाला या, हा नग्नाला या. सामूहिक नग्न आहे की काय? कधी कधी असं सच्चाई निकल जाते, भावड्याच्या तोंडातनं असं खरं खरंच निघून गेलं. बाई काय हा प्रकार, आणि कसलं करिअर डोमलाचं. काय करिअर भावा तुझं, काय करिअर काय? आधी करिअर मग नग्न, नग्नच करायची घाई झाली तुला, करिअर राहिलं बाजूला. कसलं करिअर, काय करणार आहे आता? लग्नातच त्या 25 लाखातले अर्धे तर लग्नातच खतम होतील, आणि ते काय ते आवाच्या सवा घर बांधतोय ते एक त्याच्यामध्ये. आणि मग काय कुठून, म्हणजे हा पण असं भाडं तरी गोळा करणार वाटतं सगळ्यांच्या अशाच, असंच राहून असंच. म्हणजे आजकाल म्हणजे काही विकलं जात आहे ना, तसं भिकारपण पण विकलं जात आहे. म्हणजे भिकारी अक्षरशः भिकारपण दाखवून दाखवून कमवत आहेत. खरंच म्हणजे ना, मला कळतच नाही आहे की आपण काय स्टँडर्ड मेंटेन करतोय, आपण काय सेट करतोय, काय पायंडा पाडतोय. असे लोक जर असं वागू लागले, अशा लोकांना जर आपण पुढे आणू लागलो, तर मग खरं टॅलेंट, खरं शिक्षण याचं महत्त्व कसं कळणार, कसं होणार, काय होणार, कुठे नेऊन ठेवणार तुम्ही महाराष्ट्र माझा? आता आपण थोडंसं अंट्याबद्दल बोलूया. तर हे तिथे शॉपिंगला गेले असताना ह्यांना अचानक अंट्या दिसला, आणि मग हिची आणि लंकिताची आणि अंट्याची ओव्हर ॲक्टिंग सुरू झाली. समोरासमोर तेच मोबाईल घेऊन, तू माझ्यावर मार, मी तुझ्यावर मारतो. आणि हा दिसल्यावरती ह्याला काय सोडतोय, हा पण ह्याला कॉन्टेंटच मिळाला, हा लगेच घुसला. तर जी तिथे जोकमतची चाटुकार होती, त्या चाटुकारला ह्या लंकिताने विचारलं की ह्याला ओळखलंस का म्हणून. म्हणजे नॉर्मली कसं माणूस ओळखल्यानंतर आपण पटकन असं काहीतरी बोलतो ना, ग्रीट करतो वगैरे, तर तिने काहीच असं लक्ष दिलं नाही. तर म्हणून मग लंकिताला थोडंसं डाऊट आला. तर तिने विचारलं की तू ओळखलं का? तर ती म्हणाली मी नाही ओळखलं. तर ह्याची ओळख आहे का तुम्ही आता फक्त? तर लंकिता म्हणे की अगं ह्या का नाही ओळखला तू? हा तर तो त्या दुजाचा, ती आहे ना लाल मातीवाली दुजा, तिचा खासम खास, हा हिचा मोठा सपोर्टर गो. ह्या का नाही ओळखलं? तिच्या याला आलेला ना, ती सांगत होती ती. हां होय 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 होय, हां त्या आठवण करत होता, तुझं नाव घेतलं होता आत्ता मला लक्षात येला. मी गेली होती ना तिच्याकडे व्हाईस इंटरव्ह्यूसाठी, तर तेव्हा ती तुझं नाव काढत होती. इंटरव्ह्यू पाहिलास का तू? सो ही ह्यांची ओळख. म्हणजे कोणाचं काय आणि कोणाची काय परिस्थिती, कोणाचं काय चाललं आहे, तिथे हे लोक जाऊन सपोर्ट करून आपली ओळख काढतायत. आणि अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करावीशी वाटते. रादर मला खूप दिवसापासून ते मनात आहे, आणि खूप दिवसापासून मला तुमच्याशी ते बोलायचं आहे, आणि मला तुम्हाला विचारायचं पण होतं. तर त्या लाल मातीवर मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. जे मला वाटलं, जे माझं ऑब्झर्वेशन आहे तिच्या बाबतीत, जे झालं ते वाईट झालं, पण त्यानंतर जे काही मी ऑब्झर्व केलं त्याबद्दल मला तुमच्याशी थोडंसं मला जे फक्त वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे. बघूया म्हणजे तुम्हाला पण सेम वाटलं का म्हणजे जसं मला वाटलं. अजिबातच रोस्ट वगैरे नाही आहे, नॉर्मलच एक मला फक्त माझ्या फिलिंग्स तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. तर जर तुम्हाला वाटतं की मी एक व्हिडिओ करावा किंवा एक पॉडकास्ट त्याच्यावरती करावं, तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. लाल मातीची दुजा, तर तिच्यावरती मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर तुम्ही जर ओके असाल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका. सो मी विचार करेन आणि मग मी माझी तयारी करेन. आणि मग त्याच्यानंतर मग हा घरी गेला, आणि मग घरी जाऊन असं माझे एवढे पैसे खर्च झाले. मग मी भावाकडे गेलो, मग तिथून माझ्या बायकोने मला कॉल केला, मग मुलासाठी औषध आणायला गेलो, मग तिथून परत घरी आलो. असं माझ्या उलटसुलट फेऱ्या झाल्या, आणि आता गाडी हातात नाही त्याच्यामुळे इथे खूप खर्च होतो. ह्याच्यावरती एका माणसाने मस्त कॉमेंट ह्याला केलेली होती की अरे बाबा तुझं यूट्यूबचं काय पैसा किंवा काय आम्ही तुला विचारतो का किती कमवतोस, लोकांना आयुष्य दाखवून नाही विचारत ना, मग तू लोकांना असे फुटकळ खर्च का सांगतोस? ह्याला इतकी घाणेरडी सवय आहे ना, खाल्लं प्याला हागला मुतल्याचं सांगत बसेल की मला इतका खर्च झाला, मला इतकं झालं, 50-60 रुपये गेले, असं गेलं तसं गेलं. हे विकून विकून तू लोकांकडनं वसूल करायला बघतो का? हे सांगून हे बघायचं लोकांनी तुझा खर्च काढून द्यायचा, तुला अशी तुझी इच्छा आहे का? कशाला सांगतो तू?
आणि मग तुम्हाला विचारलं की तुम्ही किती कमवता, तर त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हा असं असणार की नाही आम्ही नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. जसा तो प्रोटोकॉल आहे ना की आपण नाही कोणाला विचारायचं पण नसतं आणि कोणी सांगतही नाही. तर तसंच तुम्ही हे पण हे केलं पाहिजे ना, थोडं पाळलं पाहिजे की आपण असे छोटे मोठे खर्च नाही सांगायला पाहिजे. त्याच्यात काय आहे एवढं, स्वतःच्यासाठी करता ना का तुम्ही पब्लिकवर खर्च करता. तू रिक्षा का कुठे कशाने आणि फिरला ओला टोला फोलाने, ते तू स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या भाचीसाठी, स्वतःच्या भावासाठी, स्वतःच्या बायकोसाठी, आईबापासाठी, कॉन्टेंटसाठी, त्याच्यासाठी तू फिरलास ना, छापलंस ना कॉन्टेंट. मग अजून काय आता किती वसुली करायची? सगळं पब्लिक तुम्हाला दान करणार का? फुकटे साले लायकी नसलेले लोक. आणि गाडी नाही काय म्हणजे गाडी काय फुकट चालते का? की गाडीमध्ये फुकट पेट्रोल येतं म्हणजे जस्ट आपण गाडीला असं काय म्हणजे प्रत्येक फेरीला पैसे आपले जात नाहीत म्हणजे देत नाही ॲक्च्युली, म्हणजे जातात तर पैसे जातातच, त्याच्यातच जातं. पेट्रोल जळतं त्याच्यात तर पैसे जातातच, त्याच्यात काय फुकट नसतं. पण आपण ते काय असं रिक्षावाल्याला भाडं बिडं देतो तसं ते गाडीचं आपण भाडं बिडं देत नाही, म्हणून ते फ्री नसतं ना. गाडीचा आणि रिक्षाचा काय संबंध कुठे येतो की गाडी नाही म्हणून माझे पैसे जास्त खर्च होत आहेत? गाडीवर काय फुकट कोण आहे का? कोण पकडलंय? कोणाला ठगवलंय जो तुला फुकट पेट्रोल भरून देतो? उगाच आपलं काहीतरी. हा माणूस इतका नॉनसेन्स ना, म्हणून मला लोक म्हणतात ना, कॉमेंट करतात की याच्यावर व्हिडिओ बनव. माझा पाराच सटकतो. मी या माणसाला बघूच शकत नाही. डोक्याची म्हणजे ना मंडई करून ठेवतो. असलं फालतू बोलत असतो. हा माहिती नाही कुठल्या ह्याच्यात आहे. ह्याच्यासारखे माणसं बघितलं ना मला हाणावं असं वाटतं खरंच. म्हणजे किती ते घाणेरडे खरंच असं विचार आणि कुठलं तरी असं जुनाट विचाराचा माणूस आहे हा. पण एकदम अजिबात अपग्रेड केलेला नाही आहे याने. ते फक्त मसाले फसाले विकून काहीतरी, ते पण आयशीच्या जीवावर. आणि आजीचं पहिले आजीला दाखवायचं, आता आईला काहीतरी कामाला लावून असंच हा इकडे तिकडे बंदूक मारून बंदूक ठेवून खांद्यावर ह्याच्या त्याच्या गोळ्या उडवत असतो. बस तेवढंच काम आहे याला. बाकी काही अक्कल नाही आहे. बिलकुल शून्य माणूस आहे. सो मंडळी, असं होतं आजचं असं काहीतरी मिक्स असं पॉडकास्ट. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. एकाच टॉपिकशी रिलेटेड बरेचसे मुद्दे होते, बरेचसे कॅरेक्टर्स होते. त्यांच्याबद्दल जे काही वाटतं, जे काही मला फील झालं ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि बाय द वे आज मी 2 पॉडकास्ट टाकले आहेत. आधी पण एक बरखा बिजुरीवर टाकलं आहे, ते जर बघितलं नसेल तर ते पण चेकआउट करा. आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा. एन्जॉय युअर वीकेंड.